बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, माइंड सेट इज एव्हरीथिंग. खूप महत्वाचं आहे. माइंड सेट इज एव्हरीथिंग. तुमचा माइंड सेट काय आहे? आता कसं आहे, दरवेळेस आपल्याला एक्झाम्पल घ्यावं लागतं गेमचं, स्पोर्ट्सचं, कारण त्याच्यावरच तुम्हाला जास्त गोष्टी क्लिक होतात. समजा आता समोर समजा एखादा तुमच्यापेक्षा हट्टा वगैरे एखादा आहे कुस्तीपटू, काय कुस्तीपटू, तुम्ही 1 वर्ष प्रॅक्टिस केलेली. किती वर्ष? 1 वर्ष. ठीक आहे. आणि समोरचा आता तुम्हाला माहित नाही, तुम्ही जेव्हा फील्डमध्ये उतरले, आता त्याच्या समोर जेव्हा उतरले तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय आलं पाहिजे? मला सांगा, काय आलं पाहिजे तुमच्या माइंडमध्ये? तुमच्या माइंडमध्ये आलं पाहिजे तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या टेक्निक, तुमच्या ट्रिक. तुम्हाला समोर काय, समोरचा व्यक्ती काय तो काहीच दिसला नाही पाहिजे, तो स्ट्रॉंग आहे काय काय नाही. तुम्हाला हे वाटलं पाहिजे की तुमच्या माइंडसेटने काय विचार केला पाहिजे, माझी ही टेक्निक स्ट्रॉंग आहे, या टेक्निकमुळे मी याला हरवू शकतो. हे झालं तुमचा. आणि दुसरा माइंडसेट, त्याला पाहिलाच घाबरसाल, एवढा मोठा, आता माझं कसं होईल. हे झाला माइंडसेट. काय झाला हा? माइंडसेट. म्हणजे तिथंच हारले ना तुम्ही. तुम्ही तुमच्या मेहनतीचा विचार केला का 1 वर्षाचा? नाही. माइंडसेट इज एव्हरीथिंग. ट्रिगोनोमेट्री मध्ये सर्वात महत्वाचं काय काय ते तुम्हाला शिकवतो, जे जेणेकरून आपल्याला जे क्वेश्चन येतील ट्रिगोनोमेट्रीचे, येतात ते 7 मार्काचं चॅप्टर आहे. 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन किंवा 2 मार्क्सचे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये. आता बघा, ट्रिगोनोमेट्री मध्ये काय केलं तुम्हाला. ट्रिगोनोमेट्री काय आहे, कुठून आला शब्द ट्रिगोमेट्री, त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. भरपूर व्हिडिओज पडलेले युट्यूबवर, बघून घ्यायचे. ट्रायगोनोमेट्री बघून घ्यायचं, त्याचा अर्थ वगैरे काय तो. ठीक आहे. आपल्यासाठी महत्वाचं काय ते सांगतो. ट्राय म्हणजे ट्रायंगल लक्षात ठेवा. फक्त काय लक्षात ठेवा? ट्रायंगल. बघा, हा एक ट्रायंगल आहे. राईट अँगल घ्यावं लागेल आपल्याला. हा एक ट्रायंगल आहे. गेला. हा आहे आपला ट्रायंगल. ठीक आहे. पटकन तुमच्या गोष्टी रिवाइज करून देतो 9वीतल्या. हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल. राईट अँगल मध्ये ए बी सी, बी समजा 90 डिग्री, काय 90 डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला 2 गोष्टी असतात, याच्यात थिटा घ्यावा लागतो आपल्याला. काय घ्यावा लागतो? थिटा. हा थिटा 2 प्रकारे घेऊ शकतो आपण. एक इथे घेऊ शकतो किंवा इथे घेऊ शकतो. याला मी दुसरं म्हणतो, याला अल्फा म्हणतो. काय म्हणू? अल्फा. ठीक आहे, लक्षात राहू दे फक्त. आता ह्या झाल्या आपल्या गोष्टी ट्रिगोनोमेट्री, एकदम बेसिक आहे. आता जर शिकले तुम्ही तर पुढे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हा झाला ट्रायंगल. याच्यावर असतात 6 रेशो. किती रेशो असतात? 6. सहा रेशो कोणते कोणते बघा. पहिला साइन. कोणता? साइन. त्याच्यानंतर साइन थिटा घेतो डायरेक्ट. त्याच्यानंतर कॉस थिटा आणि टॅन थिटा. ठीक आहे. आता तुम्हाला याला लक्षात कसं ठेवायचं बघा. साइन असतं, काय असतं? साइन असं नाव असतं त्याचं, साइन. त्याचा फंक्शन, को फंक्शन त्याचं असतं कोसाइन. त्याच्यानंतर असतं टॅन, त्याला आपण टँजेंट म्हणतो. आणि त्याचं फंक्शन कोटँजेंट. काय? कोटँजेंट. ठीक आहे. आणि लास्ट सिकँड. सिकँड म्हणजे छेदिका, टँजेंट म्हणजे स्पर्शिका, माहिती तुम्हाला. कोसिकँड. काय आहे? कोसिकँड. आता इथून जे हे जे सुरुवातीचे, हे बनतं साइन, हे बनतं कॉस, हे बनतं टॅन, हे बनतं कॉट, हे बनतं सेक आणि हे बनतं कोसेक. ठीक आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता एकूण एकांसमोरच का लिहिले, हे साइनचं फंक्शन आहे कॉस. साइन कोणाचं फंक्शन? कॉस. म्हणजे कोणाचं फंक्शन म्हटल्यापेक्षा एकमेकांचे फंक्शन येते. काय फंक्शन? साइन, कॉस, टॅन, कॉट याला सोडून द्या. हे टॅन कॉट नेहमी सोबतच असतात. यांचे दोघांचे भांडणं होत नाही कधी, सोबत राहतात ते. ठीक आहे. साइन, कॉस आणि सेक, कोसेक या 2 रेशोवर विचार करा. टॅन कॉट, टॅन कॉट, टॅन कॉट, ते नेहमी लक्षात राहतात. ते नेहमी काय राहील? सोबतच राहतील. कसे सोबत राहतील? इथं कळून जाईल. ठीक आहे. हे कसे वेगळे होतील ते इथं कळून जाईल तुम्हाला. आता हे झालं फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन. साइन थिटा. साइन थिटा असतं बघा. आता थिटा जर घेतला तर थिटा जो असेल त्याच्या ऑपोजिट बाजू येईल, ऑपोजिट त्याच्या समोरची. आणि अल्फा जर घेतला, अल्फा नंतर घेऊ, जाऊ द्या. थिटाचा विचार करू अगोदर आपण. थिटाच्या समोरची बाजू ऑपोजिट साइड. कोणती साइड आहे? ऑपोजिट. साइन थिटा जे असतं, साइन थिटा असतं ऑपोजिट साइड. काय असतं? ऑपोजिट साइड आणि हायपोटेन्युस.
तुमच्यापैकी कोणाला हायपोटेनियस माहित नाही? हायपोटेनियस म्हणजे 90च्या समोरचा. हायपोटेनियस म्हणजे काय? 90च्या समोरचा. हा 90च्या समोरचा काय राहील तुमचा? हायपोटेनियस. काय राहील नेहमी? हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय? कर्ण. ठीक आहे. हे स्पेलिंग आहे त्याचं, हायपोटेनियस. मराठीत काय म्हणतात त्याला? कर्ण. ठीक आहे. हायपोटेनियस, ठीक आहे, 90च्या समोरचा. लक्षात काय राहील? 90च्या समोरचा तो झाला तुमचा हायपोटेनियस. मी एकदम बेसिक मध्ये सांगून राहिलो तुम्हाला, मॅथेमॅटिकल लँग्वेजच्या बाहेरच्या गोष्टी बोलून राहिलो. थिटाच्या समोर ऑपोजिट बाजू, 90च्या समोर कर्ण. ठीक आहे. आता हे झालं ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. याचा रेशो कॉसचा रेशो असतो ऍडजेसंट साइड. कोणती साइड? ऍडजेसंट. काही गरज नाही हे ऑपोजिटचं स्पेलिंग लक्षात ठेवणं, ऍडजेसंटचं स्पेलिंग लक्षात ठेवणं, काही गरज नाही, कोणी विचारणार नाही. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्हाला फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवणे की साइन म्हणजे समोरची बाजू घ्यायची, कॉस म्हणजे जवळची बाजू घ्यायची, आणि टॅन जो असतो, टॅन जो असतो, हा टॅन या दोघांचा रेशो असतो. साइन अपॉन कॉसचा रेशो असतो टॅन तुमचा. साइन थिटा आणि कॉस थिटा यांचा रेशो असतो टॅन थिटा. मग आता जर मी याला म्हटलं, बघा लक्ष द्या, साइन अपॉन कॉस केलं, काय केलं? साइन अपॉन कॉस. हायपोटेनियस कॅन्सल. काय उरलं? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. परत बघा, साइन म्हणजे काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस म्हणजे काय? ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन या दोघांचा रेशो असतो, म्हणून टॅनचा रेशो येईल ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. हे आपल्या मनात असलं पाहिजे. आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायच्या कशा? बघा आता डायरेक्ट व्हॅल्यू कशा घ्यायच्या? ऑपोजिट साइड. सगळ्यात पहिले हायपोटेनियस ओळखा. हायपोटेनियस कोणता आहे? एसी हायपोटेनियस. ऑपोजिट साइड थिटा बघायचा, ते पण चेक करणे. थिटा बद्दल बोलणं चालू आहे. थिटाच्या ऑपोजिट साइड कोणती आहे? बीसी. झालं. ठीक आहे. हायपोटेनस कोणता आहे? एसी. ऍडजेसंट साइड, थिटाच्या ऍडजेसंट साइड एबी. एसी घेणार का? नाही, कारण तो काय? हायपोटेनस. मग जवळची बाजू कोणती आहे? त्याच्या बाजू एबी. ठीक आहे. आणि हा टॅन थिटा ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. टॅन थिटा ऑपोजिट साइड बीसी अपॉन एबी. हे येईल तुमचं बीसी अपॉन एबी. ठीक आहे. तुम्हाला काय म्हटलं मी? काय सांगितलं तुम्हाला मी? की जो कॉट असतो, काय असतो? कॉट आणि टॅन कसे असतात? एकमेकांचे सोबत असतात नेहमी. ते कसे असतात? सोबत. मग कॉट थिटा जो असेल तुमचा, तो राहील याच्या उलटा. तो येईल तुमचा ऍडजेसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. म्हणजे तो येईल तुमचा एबी अपॉन बीसी. ठीक आहे. हे दोघं नेहमी सोबत राहतात, यांचा काही प्रॉब्लेम नाही. बघा, यांचा काही प्रॉब्लेम नाही, यांचा विचार करायचा नाही. यांचा विचार करायचा, या दोघांचा विचार करायचाच नाही. टॅन कॉट, इथं पण टॅन कॉट सोबतच आहे. कळालं? टॅन कॉट नेहमी सोबत राहील. कळालं का इथपर्यंत? हे झालं टॅन आणि कॉट. आता उरलं साइन आणि कॉस. आता बघा, साइनचं को फंक्शन कॉस, साइनचं को फंक्शन काय? कॉस. पण साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक. या दोघांना सोडूनच द्या. ठीक आहे. यांचा विचार करायचा नाही आपण जास्त. हे झालं वेगळं. ठीक आहे. आता साइन काय? साइनचा रेसिप्रोकल असतो कोसेक. कोण असतो? कोसेक असतो साइनच्या उलट. काय असतो? साइनच्या उलट. ऑपोजिट साइड म्हणजे हा रेशो काय होईल? एसी अपॉन बीसी. ठीक आहे. हा एक ग्रुप झाला. आणि लास्ट ग्रुप येईल तुमचा कॉस थिटा इज इक्वल टू, हे आलेलं तुमचं कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. याच्या उलट असतो सेक थिटा. काय असतो? सेक थिटा. तो येईल तुमचा हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. ठीक आहे.
हे फक्त कन्सेप्ट चालू आहे आपली, अजून प्रॅक्टिस बाकी आहे. प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला कळून जाईल. हायपोटेनस काय आहे? एसी, एसी अपॉन एबी. ठीक आहे, हे झालं तुमचं सेक थिटा. काय झालं? सेक थिटा. ठीक आहे, आता याचे ग्रुप का बनवले? सोपं आहे समजण्यासाठी तुम्हाला. बघा, हे जे असतं याला थोडं विसरले तरी चालतील तुम्हाला. 10वी मध्ये याचं जास्त काही काम नाही तुम्हाला, पण मी सांगून देऊन राहिलो कारण आपलं कन्फ्युजन व्हायला नको. साईनचा रेसिप्रोकल, रेसिप्रोकल म्हणजे साईनला उलट केल्यावर काय भेटतं आपल्याला? कोसेक. काय भेटतं? कोसेक. कॉसला उलट केल्यावर काय भेटतं? सेक. आणि टॅनला उलट केल्यावर काय भेटतं? कॉट. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो सरळ सरळ. याला बघा सरळ सरळ असं लिहू शकतो आपण, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. ठीक है, और कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. ठीक आहे, समजलं? कळालं पहिली गोष्ट. किंवा एकच सांगतो तुम्हाला, किंवा आता हे झालं साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा और कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. हे झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा और सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. ही झाली दुसरी गोष्ट. आणि टॅन आणि कॉट नेहमी सोबत असतात म्हणून म्हटलं टॅन आणि कॉटचा जास्त विचार करायची गरज नाही, ते फंक्शन मध्ये सारखे आणि रेसिप्रोकल मध्ये सारखे. टॅन थिटा येईल तुमचा 1 अपॉन कॉट थिटा और कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. ठीक आहे, हे झालं एकदम बेसिक. आता एक्झाम्पल घेऊन दाखवतो मी तुम्हाला. सपोज आता बघा, सपोज मी म्हटलं साइन अल्फा. काय म्हटलं मी? साइन अल्फा. आता हे सगळं सोडून द्या, ट्रायंगल मध्ये साइन अल्फा. मी म्हटलं साइन अल्फा, तर तुम्ही काय सांगसाल? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अल्फाच्या ऑपोजिट कोणती आहे? एबी. एबी अपॉन एसी. आता मी म्हटलं कोसेक, कोसेक अल्फा सांगा. जास्त विचार करायचा नाही. कोसेक कोणाच्या उलट आहे? साइनच्या. मग कोसेक काय येईल? एसी अपॉन एबी. ठीक आहे, समजलं? आता मला सांगा, आता फक्त ट्रायंगल नाही आपल्या समोर. आपल्या समोर काय नाही? ट्रायंगल. आपल्या समोर असं आलेलं आहे साइन अल्फा इज इक्वल टू एबी अपॉन एसी. बघा बरोबर, विचार करा, विचार करा तुम्ही या गोष्टीचा. साइन अल्फा इज इक्वल टू एबी अपॉन एसी. तुम्हाला माहिती आहे साइनच्या समोर ऑपोजिट बाजू असते. कोणती बाजू असते? ऑपोजिट. मग ऍडजेसंट बाजू कोणती असली पाहिजे? एबी अपॉन एसी. ट्रायंगल मध्ये नका बघू, ट्रायंगल दरवेळेस येणार नाही तुम्हाला. ट्रायंगल काढायचा पण नाही आपल्याला. विदाउट ट्रायंगलचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे, म्हणून एवढं डीप मध्ये चाललो मी. साइन अल्फा इज इक्वल टू एबी अपॉन एसी. तुम्हाला माहिती आहे एबी कोणती साइड असणार? ऑपोजिट. मग ऍडजेसंट बाजू कोणती असणार? ट्रायंगलला 3च बाजू असतात. एबी झालेली, एसी झालेली. मग कॉस अल्फा डायरेक्ट डोळे लावून सांगू शकता तुम्ही, बीसी अपॉन एसी. ह्या जर 2 सांगू शकता तर टॅन अल्फा पण सांगू शकता, एबी अपॉन बीसी. का? कारण एसी एसी कॅन्सल होऊन काय उरेल? एबी अपॉन बीसी. आणि हे जर 3 रेशो आले तर उरलेले 3 रेशो ऑटोमॅटिक सांगू शकता. साइन याच्या उलट, साइनच्या उलट कोण आहे? कोसेक. कोसेक राहील याच्या उलट, सेक राहील याच्या उलट, आणि कॉट राहील याच्या उलट. ठीक आहे, हे झालं बेसिक. परत 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 रिपीट बघायचा व्हिडिओ. ठीक आहे, एकदम डीप मध्ये सांगितलं तुम्हाला. आता हे झालं एवढं. आता मला सांगा, एक लास्ट वाली गोष्ट राहिली आपली. कोसेक थिटा इंटू साइन थिटा केल्यावर आन्सर काय येणार? 1. कोसेक थिटा इंटू साइन थिटा किंवा साइन थिटा इंटू कोसेक थिटा, आन्सर काय आलं? 1. सेक थिटा इंटू कॉस थिटा, आन्सर काय आलं? 1. सेक थिटा इंटू कॉस थिटा किंवा कॉस थिटा इंटू सेक थिटा, आन्सर काय आलं? 1. कॉट थिटा जर इकडे आणला तर आन्सर काय होऊन झालं? 1. म्हणजे जर मी असं लिहिलं साइन थिटा इंटू कोसेक थिटा टॅन थिटा इंटू कॉट थिटा आणि लास्ट कॉस थिटा इंटू सेक थिटा, या सर्वांचा आन्सर येणार 1. किती येणार? 1. ठीक आहे, पण त्याच्यासाठी एक कंडिशन असणार. इथं जर थिटा येतं, इथं पण थिटाच असला पाहिजे. म्हणजे इथं जर 45चा अँगल आहे, तिथं पण किती असला पाहिजे? 45च. जर इथं 60चा अँगल असला तर ते बरोबर राहणार नाही. ठीक आहे, हे झालं बेसिक. परत बघा रिव्हिजन. आता हे झालं. ठीक आहे, आता द्या सगळं सोडून. मला सांगा साइन थिटा काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा काय? ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आणि टॅन थिटा काय?
ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. साईनच्या उलटा कोण आहे? कोसेक. कोण आहे? कोसेक. मग साईनचा फॉर्म्युला असतो ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, तर कोसेकचा काही हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट साइड. त्याच्यानंतर कॉस थिटा जो असतो, कॉसचा फॉर्म्युला असतो ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस, तर कॉसचा उलट कोण आहे? सेक. सेकचा फॉर्म्युला काही हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. टॅन थिटा असतं ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड, तर कॉट काही त्याच्या उलट ऍडजेसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. आणि त्यांचा गुणाकार सारखा, त्यांचा गुणाकार किती येतो? 1. साइन थिटा इंटू कॉस थिटा 1, सॉरी कॉस नाही, कोसेक थिटा. साइन थिटा इंटू कोसेक थिटा 1, सेक थिटा इंटू कॉस थिटा 1, टॅन थिटा इंटू कॉट थिटा 1. ठीक आहे, हे झालं एकदम बेसिक. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे जे शिकलो हे मनामध्ये असलं पाहिजे. कुठं असलं पाहिजे? माइंड मध्ये. काही अवघड नाही. साइन थिटा, साइन म्हणजे ऑपोजिट, काय लक्षात ठेवायचं? ऑपोजिट. कॉस म्हणजे ऍडजेसंट. दोन गोष्टी आल्या. आणि टॅन तर येऊनच जाईल तुम्हाला. टॅन म्हणजे काय? ऑपोजिट अपॉन ऍडजेसंट. आणि त्याच्यानंतर काय लक्षात असलं पाहिजे? साइनचा रेसिप्रोकल कोसेक. कॉस मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. साइनचा रेसिप्रोकल कोसेक. रेसिप्रोकल म्हणजे साइनला उलट केल्यावर भेटतं कोसेक, आणि कोसेकला उलट केल्यावर भेटतं साइन. कॉसला उलट केल्यावर भेटतं सेक, आणि सेकला उलट केल्यावर भेटतं कॉस. टॅनला सोडूनच द्या, त्याचा विचारच करू नका. हे विसरतच नाही. टॅन कॉट कोणीच विसरत नाही. कन्फ्यूज 2 मध्ये होतं. कुठे होतं कन्फ्यूज? 2 मध्ये. टॅन कॉट तर माहितच आहे. टॅनचा उलटा कॉट, कॉटचा उलटा टॅन. त्याच्यात तुमचं कन्फ्युजन होणारच नाही. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक. तुम्ही साइनचा रेसिप्रोकल कॉस घेता कन्फ्युजन मुळे. काय घेता? कॉस. ते झालं नाही पाहिजे. ठीक आहे, हे झालं बेसिक. आता इकडे बघा, तुम्हाला दिलेले थोडंफार घेऊ ते आपण. बोर झाले का? इंटरेस्टिंग आहे रे ट्रिग्नोमेट्री, खूप इंटरेस्टिंग आहे. ट्रिग्नोमेट्रीवर तुमचं 50 ते 60% मॅथमॅटिक्स डिपेंड आहे 11वी-12वीचं. ज्याला ट्रिग्नोमेट्री समजली त्यानं सायन्स घ्यायचं, नाहीतर घ्यायचं नाही. बघा आता हे जे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला काय सांगितलं मी, आता बघा मी तुम्हाला काय असं वेगळं शिकवलं का? ज्यांना आन्सर येतं त्यांनी शांत बसा, आन्सर देऊ नका. ठीक आहे, बघा आता जेवढं शिकवलं तेवढं तुम्हाला कामाचं शिकवलं. असं बिनकामी असं काही पण मला जे येतं ते नाही शिकवलं. साइन थिटा काय सांगितलं? थिटा बघा कुठे थिटा? हा साइन थिटा. आता काय सांगितलं मी? ऑपोजिट साइड अपॉन एल. ऑपोजिट कोणती आहे? ए बी. हायपोटेनस कोणता आहे? ए सी. ठीक आहे, आता ट्रायंगल कडे नाही बघितलं, ट्रायंगल कडे तुम्ही नाही बघितलं ना तरी आन्सर देऊ शकता. इथे ए बी ए सी आलेलं आहे, इथे 100% काय येईल? बी सी. बी सी अपॉन ए सी. आणि तुम्हाला माहिती आहे टॅन असतं ए बी अपॉन बी सी. टॅन मध्ये हायपोटेनियस येणार नाही. कळालं? इथं बघून घ्या टॅन थिटा ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. कॉस थिटा बघून घ्या ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आला 90च्या समोरचा काय राहणार? हायपोटेनियस. ठीक आहे, आता हे जे साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय सांगितलं रे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. ठीक आहे, झालंय? कळालं इथपर्यंत? या स्लाइडवर हे क्वेश्चन. आता हे दुसरं काय आलं नवीन? आता हे जे आलेलं आहे नवीन बघा, आता हे काय आलं नवीन? आत्ताच तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. हे साइनचं फंक्शन काय? फंक्शन आता कॉस. शब्द लक्षात ठेवा, फंक्शन. काय आलं? फंक्शन. फंक्शनला सोबत जातात ते. फंक्शनला कुठे जातात? सोबत. हे तर नेहमी सोबत आहे, हे कट्टर मित्र आहे. टॅन आणि कॉट कट्टर मित्र आहे, कुठेही सोबतच राहतात. पण फंक्शन म्हटलं, हा लक्ष द्या, फंक्शन म्हटलं की साइन कोणाला घेऊन जातो? कॉसला. आणि सेक कोणाला घेऊन जातो? कोसेक. म्हणजे फंक्शन जर म्हटलं, फंक्शन इथं लिहून टाकतो. हे समजलं ना तुम्हाला? याला कट करतो मी थोडा. बघा आता कळेल तुम्हाला. हा बघा, आता फंक्शन म्हटलं की साइनचं फंक्शन राहील कॉस आणि सेकचं फंक्शन राहील कोसेक. मी जे बोलतो त्याच्यावर लक्ष ठेवा, कन्फ्युजन होणारच नाही. साइन फंक्शनला सोबत घेऊन कोणाला जातो? कॉसला. आणि सेक कोणाला घेऊन जातो? कोसेकला. त्याचं रिझन काय? साइन, कोसाइन, सिकॅन्ट आणि कोसिकॅन्ट. हे झालं फंक्शन. काय झालं? फंक्शन.
उलटा साईनचा उलटा कोण आहे? कोसेक. आणि सेकचा उलटा कोण आहे? कॉस. दोनच गोष्टी लक्षात ठेवा. टॅन कॉट तर सोडूनच द्या, ते नेहमी सोबतच आहे. ठीक आहे. आता हे कशासाठी सांगितलं? आता हे जे आहे ना कॉस आहे ना साइन 90 मायनस थिटा. काय लिहितं? साइन 90 मायनस थिटा. फंक्शन असल्यावरच हा अँगल येतो. इथे येईल तुमचा थिटा. काय येईल? थिटा. डोळे लावून काही ताण नाही घ्यायचा. हा येईल तुमचा थिटा. काय येईल? थिटा. आता बघा हा आला थिटा, कारण हे फंक्शन आहे. काय फंक्शन? याच्यावर क्वेश्चन नाही राहत, एवढंच राहील. हा जेवढा चार्ट दिलेला आहे हे 3 2 3 आणि 4 याच्या बाहेरचा क्वेश्चन नाही. इथं काय येईल मग? कॉस 90 मायनस थिटा. ठीक आहे. आता टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा. काय येईल सांगा? आता आता सांगतो तुम्हाला. इथं बघा टॅन थिटा आहे ना. काय आहे? टॅन थिटा. जे काही शिकवलं त्याचा यूज होणार आहे आपल्याला. टॅन 90 मायनस थिटा काय येईल? कॉट थिटा. काय येईल? कॉट थिटा. फंक्शन आहे ना ते. काय फंक्शन? आणि दोघांचा गुणाकार किती असतो? 1. शिकवलं का? हो का नाही? झालं? हे नसेल समजलं ना, हा पार्ट थोडा हायर आहे. दुसरं तिसरं चौथं नसेल समजलं तर फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 2 3 4 याच्या बाहेरचा क्वेश्चन राहणार नाही. साइन कॉस 90 मायनस थिटा साइन थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. आणि टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे. हे 2 3 4 अजूनही सांगतो, नसेल समजले तर सोडून द्या, त्याचा जास्त काही यूज नाही. ठीक आहे. हे झालं एक गोष्ट. आता हे जे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय आहे, हे अँगल काय आहे, हे मी तुम्हाला आता सांगत नाही. हे जे हे तुम्हीच प्रिपेअर करसाल बरोबर. हे जे आहे ना हे तुम्हीच फिलअप करसाल आत्ता फक्त 5 मिनिटात. किती मिनिटामध्ये? 5. ठीक आहे. बघून घ्या. ठीक आहे. तिसरं आणि चौथं आता लक्ष द्या फक्त बरोबर. एक शेवटचा टॉपिक आहे, जास्त नाही आहे. उद्या येताना आजचा व्हिडिओ पाहून यायचं. ठीक आहे. अजून झालं नाही, जाऊ नका, गडबड नका करू. बघा हा आहे आपलं साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. साइन थिटा काय आहे? साइन थिटा. साइन थिटा त्याच्यानंतर कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा. एकमेकांच्या सोबत घेऊन राहिलो. साइनचं फंक्शन कॉस, टॅनचं कॉट आणि सेकचं कोसेक. हे झालं फंक्शन. काय झालं? फंक्शन. ठीक आहे. आता हा टेबल आहे. हा टेबल तुम्हाला काढायचा नाहीये, पण मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो जेणेकरून तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू काढता येईल. कारण नवीन गोष्ट शिकणं, अवघड गोष्ट इंटरेस्टिंग वेने शिकणं महत्वाचं असतं आपल्यासाठी. अँगल असतात बघा 0 डिग्री, त्याच्यानंतर 30 डिग्री 30, त्याच्यानंतर 45 डिग्री, त्याच्यानंतर 60 डिग्री आणि 90 डिग्री. ठीक आहे. याला जाऊ द्या, लास्ट कॉलम शिल्लकचा झाला तो. ठीक आहे. आता हा जो झाला, हा बघा आता हा जो आहे कॉलम, हा आपण अँगल काढले. आता तुम्हाला एकदम छोटी टेक्निक सांगतो, जास्त काही नाही, डोकं लावायची गरज नाही त्याच्यामध्ये. बघा कोणता कलर दिसेल का रे? हा दिसतो ना? नाही, ब्लॅकच राहू देऊ का? राहू द्या, ब्लॅकच राहू द्या, काही प्रॉब्लेम. रेड घेऊ. रेड दिसतो ना? हा बघा आता अजून वाढू थोड्याला जाड करू. हा आता साइन 0 एकच सिरीज पाठ करायची, फक्त एकच सिरीज पाठ करायची. कोणती सिरीज? एक. कशी? बघा जसं सांगतो तसं लक्षात ठेवायचं. 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1. ठीक आहे. साइन 0 ची किंमत 0, साइन 30 डिग्रीची किंमत 1/2, साइन 45 ची किंमत 1/√2,
साइन 60 ची किंमत √3/2 आणि साइन 90 ची किंमत 1. कोणताही अँगल काढू शकता, कोणताही अँगल एक सिरीजवरून. कोणत्या सिरीजवरून? एक. याला उलट लिहित या. कॉस फंक्शन आहे. काय फंक्शन आहे? कॉस. आता तुम्हाला बघा, आता थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं होतं मी तुम्हाला. काय सांगितलं होतं? साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा मायनस कॉस 90 मायनस थिटा म्हटलं होतं का आता? ठीक आहे. आता याच्यात व्हॅल्यू टाकू आपण. एक कोणती व्हॅल्यू टाकू तुम्हाला समजून जाईल. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, हे फक्त तुमच्या माहितीसाठी. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. मी समजा साइन 45 म्हटलं. किती म्हटलं? साइन 45. तर कॉस किती येईल? 45 राहू द्या, 45 सारखं येऊन राहिलं ते. मी साइन 30 म्हटलं. साइन 30 तर कॉस किती येईल? कॉस 90 मायनस 30. म्हणजे साइन 30 कोणाच्या बरोबर आला? कॉस 60च्या. साइन 30 कोणाच्या बरोबर आला? कॉस 60च्या. कसा बघा आता, हे तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितलं मी. ठीक आहे. आता साइन 30 ची किंमत कोणाच्या बरोबर आली? कॉस 60च्या. हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं, तेवढं डोकं लावायचं नाही आपल्याला. साइनचं पाठ करायचं फक्त. 0 1/2 1/√2 √3/2 1. कॉसच्या टेबलमध्ये उलट लिहिता यायचं 1 √3/2 1 √3/2 1/√2 1/2 0. बस 2 सिरीज लिहिता येतील सर्वांना. कोणती? 0 1/2 1/√2 1/√2 1/√2 √3/2 1 1 √3/2 1/√2 1/2 0. एकच सिरीज पाठ करायची. ही सिरीज उलटी लिहायची. समजलं? एक्झाम मध्ये फक्त 2 सिरीज लिहायच्या. किती सिरीज लिहायच्या? 2. ठीक आहे. सांगा कोणता अँगल? त्याच्यातला अँगल सांगा तुम्ही आता टेबल मधला. एक तुमच्या मनानं कोणताही फंक्शन घेऊन कोणता अँगल सांगा. फंक्शन घेऊन अँगल सांगा कोणताही. कॉट 90 काय काढायचं आपल्याला? कॉट 90. बरोबर लक्ष द्या. आता या 2 सिरीजून काढायचं. कॉट 90 काढायचं आपल्याला. कॉट 90 डिग्री काय काढायचं आहे? कॉट 90 डिग्री. आता लक्ष द्या बरोबर. हे तुम्हाला विचार करायला लावेल. कॉट 90 कॉट कोणाच्या उलट असतो रे? टॅनच्या. आणि टॅनचा फॉर्म्युला काय? साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस आहे टॅनचा फॉर्म्युला. आणि कॉट कोणाच्या उलट आहे? टॅनच्या. मग टॅनचा फॉर्म्युला काय होईल? कॉस अपॉन साइन. काय होईल? कॉस अपॉन साइन. हा, कॉस 90 किती आहे? 0. आणि साइन 90 आहे 1. आन्सर आलं 0. कळालं? समजलं? हे तुम्ही अवघड सांगितलं मला. इजी सांगा. अजून एवढं अवघड नाही येणार तुम्हाला. आता कोणताही अँगल सांगा तुम्ही याच्यातलं एखादं घेऊन. मी तुम्हाला सांगतो, टेक्निक सांगून राहिलो. ही टेक्निक तुमच्यात इम्प्लिमेंट करा. हा सांगा. सेक 45. सेक 45 काढायचा. काय काढायचा? सेक 45. मला सांगा सेक कोणाच्या उलट आहे? कॉस. कॉस 45 किती आहे? 1/√2. सेक 45 त्याच्या उलट √2/1 म्हणजे काय? कळालं? या गोष्टी कोणी शिकवत नसतं जास्त, म्हणून मी तुम्हाला एकदा सांगून देऊन राहिलो. तुम्ही या 2 सिरीज वरून कोणताही टेबल काढू शकता. तुम्हाला जर परत समजा विचारलं, तुम्हाला जर समजा असं विचारलं की कोसेक 60 डिग्री काढा. किती? कोसेक 60 डिग्री. मला सांगा कोसेक कोणाच्या उलट आहे? साइनच्या. साइन 60 डिग्री काय आहे? √3/2. कोसेक त्याच्या उलट आहे म्हणजे त्याचा आन्सर येईल 2/√3. काय आन्सर येईल? 2/√3. ठीक आहे. समजलं का? हे खालचा टेबल काढायची गरज आहे का? नाही. हे सांगितलं. फक्त याच्यातल्या काही गोष्टी मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. आता बघा, टॅन थिटा काय असतं? साइन अपॉन कॉस. काय असतं? साइन अपॉन कॉस. 0/1 0. 1/√2/√3/2. 2 कॅन्सल म्हणजे 1/√3. 1/√2 आणि त्याला आपण 1/√2 काय चालू आहे कोणाला समजत नसेल ते बघून घ्या. टॅन थिटा असतं साइन अपॉन कॉस. म्हणून आपण याला आपण मध्ये घेते. आपण मधलं कॅन्सल. आन्सर आलं 1. स्टार करतो ते महत्वाचे तुमच्यासाठी. ठीक आहे. एक हा समजलं. हा, त्याच्यानंतर 1/√3/2 अपॉन 1/2. 2 कॅन्सल. आन्सर आलं √3/1 म्हणजे √3 आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी. काय असतं आन्सर? इन्फिनिटी. समजलं? तुम्ही पूर्ण टेबलही काढू शकता, ते सांगून राहिलो मी तुम्हाला. आता कॉट जो आहे
तो कोणाचं फंक्शन आहे? टॅनचं फंक्शन म्हटलं की उलट लिहिता यायचं, इन्फिनिटी √3 1 1/√3 0. ठीक आहे, हे बाकीचं सोपं आहे. सेक कोणाच्या उलट आहे? कॉसच्या. 1चा उलट 1, याचा उलट 2/√3, याचा उलट √2/1 म्हणजे √2, याचा उलट 2/1 म्हणजे 2, आणि 0चा उलट असतो इन्फिनिटी. काय असतो? इन्फिनिटी. कोसेक कोणाचं फंक्शन आहे? सेकचं फंक्शन कोणाचं आहे? कोसेक. सेकचं. सेकचं फंक्शन म्हटल्यावर उलट लिहित्या 2/√3 1. ही एक प्रोसिजर झाली. काय? हे नाही, बरोबर आहे ते 2/√3 आहे. कोसेक थिटा बघ, कोसेक थिटा, कोसेक बघ, कोसेक. हा, ठीक आहे. तुम्ही हे बघितलं, कॉड बघितलं तुम्ही, ठीक आहे. आता हे झालं टेबल. आता बघा, आता तुम्हाला काय बोललो थोड्या वेळापूर्वी, तुम्ही हे सांगितलं होतं, ठीक आहे. बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ. परत परत बघा. आपले ट्रिग्नोमेट्रीचं एक तुम्हाला हे सांगतो, ट्रिग्नोमेट्री मध्ये मार्कच कटत नाही, ऍज इट इज जसं तसं 3-4 स्टेप मध्ये आन्सर येतं. ठीक आहे, आता सांगा तुम्ही मला. आता बघा, टेबल नाही पाहायचा, टेबल पाहायचा का नाही? ठीक आहे. साइन थिटा, साइन 30 किती आहे? 1/2. कॉस 30 √3/2. टॅन 30 1/√3. साइन 60 √3/2. कॉस 45 1/√2 आणि टॅन 45 1. ठीक आहे, कळालं? टेबल कसा काढायचा वगैरे तुम्ही परत परत बघा, ही गोष्ट व्हिडिओमध्ये परत परत बघा. कारण सांगतो तुम्हाला, हे तुम्ही 10वीच्या फक्त 10वीसाठी महत्वाचं आहे असं समजू नका. खूप महत्वाचं आहे ते. ट्रिग्नोमेट्री म्हणजे अर्ध मॅथ आहे डायरेक्ट. समजलं का? अर्ध्यापेक्षा जास्त आहे. प्रत्येक गोष्टीत ट्रिग्नोमेट्री आहे. मी तुम्हाला एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सांगितलं. सगळ्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. साइनचं फंक्शन कोण आहे? साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? साइनचं फंक्शन कोण आहे? कॉस. साइनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. ठीक आहे, फंक्शनला एवढं लक्षात ठेवायची गरज सध्या नाही, फक्त रेसिप्रोकल लक्षात ठेवा सध्यासाठी. रेसिप्रोकल कोण आहे? साइनचा कोसेक. ठीक आहे, तुम्हाला इथं बघून घ्या ही गोष्टी. हे पहा, आहे सगळं. हायपोटेन्यूस अपॉन ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, सगळं आहे टोटल. हे बघा, सांगितलं काय? सांगितलं काय? हे सांगितलं. नॉट डिफाईन म्हणजे इन्फिनिटी. हे बघा, साइन थिटा ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, बीसी अपॉन एसी. साइनचं उलट कोण असतं? कोसेक. एसी अपॉन बीसी. टॅन थिटा काय? टॅन जातो सध्या. कॉस थिटा काय? ऍडजस्टंट साइड अपॉन एसी. थिटाचे ऍडजस्टंट बाय एबी अपॉन एसी. कॉसच्या उलट कोण आहे? सेक. समजलं? सगळ्या गोष्टी येतील. आणि एक तिसरा, हे एक छोटासा फॉर्म्युला आहे. आता हे तुम्हाला नंतर सांगेल उद्या. ठीक आहे, लक्षात राहू द्या गोष्टी. समजलं का? ताण नाही घ्यायचा जास्त, अभ्यास करायचा फक्त.